खऱ्या अर्थाने आता खाते वाटप झालेलं आहे। विरोधक म्हणत होते की अजून ह्यांच्याकडे खाते वाटप झाले नाही। महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य कशाप्रकारे चालवलं आणि विधानसभेमध्ये देखील आवाज मोठ्या प्रमाणात। महायुतीचं सरकार राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे चालू आहे। कालच महायुतीच्या सर्व मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं आहे आणि मी आज खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं अभिनंदन करायला आलेलो आणि मंत्रीपद डिक्लेअर झाल्यानंतर आज सकाळीच त्यांनी खोपट येथील बसस्थानकाला व्हिजिट दिली आणि मी त्यांना हे देखील विनंती केलेली आहे की बॉम्बे सेंट्रलला जे बसस्थानक आहे त्याचं कॉन्क्रिटीकरणचं काम सुरू झालंय आणि पुढचे 3 महिने परेल आणि कुर्ला डेपोतनं बसेस सोडल्या जाणार आहेत, तर तिथेही त्यांनी व्हिजिट द्यावी। त्यांनी मला आश्वस्त केलं की जाणार आहेत आणि त्यामुळे महायुतीचे सर्वच मंत्री जरी खाते वाटप झालं नव्हतं तरी कामाला लागले होते आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्राला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते। माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांना पुन्हा अर्थ व नियोजन खातं मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे माझी भगिनी कुमारी आदिती वरदा सुनील तटकरे यांना महिला व बाल विकास खातं मिळालेलं आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचं युती सरकार जी घोषणा महायुती सरकारने 2100 रुपये प्रति महिना माझ्या लाडक्या बहिणींसाठी मानधन केलं होतं, याबद्दल लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल हा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता, त्या साईडचं समजलं पाहिजे याबद्दल आमंत्रण केलं तर परभणीमधील घटनेवर देखील लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं। महायुतीचं सरकार खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये अत्यंत सविस्तरपणे उत्तर हे परभणीचा विषय असेल किंवा बीडचा विषय असेल याच्यावर दिलेला आहे आणि त्यामुळे विरोधकांना केवळ राजकारण यावर करायचं आहे आणि सरकार अत्यंत गतिमान आहे। त्याबद्दलची न्यायालयीन चौकशी IG रँक तर्फे चौकशी या दोन्ही प्रकारच्या घोषणा माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं यांनी पटलावर सभागृहामध्ये तिथे भाषण करताना उत्तरामध्ये दिलेले आहे। आता असं आहे ना की राहुल गांधी साहेबांना तिथे संसदेमध्ये फार काही काम उरलेलं नाही आणि येतात त्यांचं स्वागत आहे, पण फार राजकारण बीडच्या घटनेवरनं आणि परभणीच्या घटनेवरनं विरोधकांनी करू नये। महाराष्ट्राची कुठेतरी शांती आणि जातीय वातावरण बिघडेल अशा प्रकारचं विरोधकांनी देखील फार काही राजकारण त्यावर करू नये। शेवटी एवढं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे की 235 पेक्षा अधिक आमदार हे महायुतीचे निवडून आले। 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे ज्यांना संधी मिळाली त्यांना मिळाली, ज्यांना मिळाली नाही त्यांना पुढच्या 2.5 वर्षामध्ये मिळेल अशा प्रकारचं आश्वासन महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये कोणी नाराज नाही, पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला काहीतरी जबाबदारी मिळाली पाहिजे, पण ही नाराजी लवकरच दूर होईल। शेवटी अनेकदा ते एकत्र भेटलेले आहेत, पण दोघांचेही राजकीय विचार वेगवेगळे आहेत, दोघांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत आणि त्यामुळे फार काय त्या कौटुंबिक भेटीमध्ये अधिक काही राजकारण केलं पाहिजे असं मला वाटत नाही। याबाबत माननीय अजितदादा पवार साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, हे लवकरच माननीय छगन भुजबळ साहेबांची भेट घेणार आहेत आणि मला विश्वास आहे की माननीय भुजबळ साहेबांची नाराजी देखील येणाऱ्या दिवसामध्ये जाईल। पालकमंत्रीपदावरून अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री रस्सी केस सुरू आहे, ठाण्यात 3 मंत्रिपदं मिळाले, कसं बघतात या ठिकाणी? शेवटी तो सर्वस्वी निर्णय हा माननीय मुख्यमंत्री साहेबांचा असतो, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब
हे तिघही बसून त्याबाबतचा लवकरात लवकर पालकमंत्र्याबाबतचा निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.